झी 24 तास एक पाऊल पुढे. नंदेश उमप यांचा सुफियारी हा अल्बम लवकरच आपल्या भेटीला येतोय. या अल्बमच्या माध्यमातून सुफी गाण्यांची ट्रीट पहिल्यांदाच मराठी रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. या अल्बमला संगीत नंदेशनंच दिलंय, तर लता मंगेशकर म्युझिक कंपनीद्वारे हा अल्बम रसिकांच्या भेटीला येणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात नंदेशकडूनच ह्या अल्बम बद्दल. मेरे मौला 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 मेरे. मराठीतला पहिला सुफी अल्बम तुमच्या भेटीला येतो आणि हा अल्बम घेऊन येतोय नंदेश उमप. नंदेश आता आपल्या सोबत आहे. नंदेश, खूप खूप स्वागत आहे झी 24 तासमध्ये. सगळ्यात आधी तर पहिला सुफी अल्बम जो आहे मराठीतला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याचबरोबर लता मंगेशकर म्युझिकनं हा जो अल्बम आहे तो प्रोड्यूस केलाय. वा, क्या बात आहे. सर्वप्रथम माझ्या सगळ्या रसिक मायबापांना नमस्कार. आणि तू जसं म्हणालीस की मला खूप उत्सुकता आहे या अल्बमबद्दल, कारण एकतर मराठी सुफी, पहिला मराठी सुफी, आणि दुसरा आनंद LM म्युझिक कंपनी म्हणजे लता मंगेशकर आमच्या दीदी त्यांच्या या कंपनीनं हा स्वीकारलाय. त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय. आनंद या गोष्टीचा आहे की लोकांना आजच्या ह्या सगळ्या मुन्नी बदनाम वगैरे सगळं बदनामी वगैरेच्या ह्याच्यात आपण कशाला बदनाम व्हायचं, काहीतरी वेगळं देऊया. त्याच्यामुळे तेही चांगलं आहे, ते काही मनोरंजनाचं ठीक आहे, पण एक वेगळा मेसेज काय देता येईल आपल्याला एक संगीताच्या माध्यमातून, आणि एक वेगळं संगीत लोकांना मिळेल या माध्यमातून मराठी सुफीच्या, तो एक वेगळा आनंद आहे. पण ही कॉन्सेप्ट कशी काय सुचली एकूणच हे सगळं? खूप चांगला प्रश्न विचारलास तू. कॉन्सेप्ट कशी सुचली? एक तर आता आपण रेडिओ ऑन केल्यानंतर आपल्याला सुफी गाणी ऐकायला मिळतात सगळ्या प्रसिद्ध चित्रपटातनं. तर तोच एक धागा मी पकडला आणि म्हटलं अरे आपण आपल्या मराठीत असं काहीच नाही आहे, सो आपण मराठीत का नको करूया. तर मी म्हटलं नाही, आता आपण सुरू करूया. आणि त्याच दिवशी मी 2 ओळी लिहायला सुरुवात केली आणि त्या ओळी अशा होत्या की तूच माझा राम, तूच माझा अल्लाह, तू ही तू गुलफाम, तू ही सुबह शाम. मराठी आणि उर्दूचं असं एक ब्लेंड, एक जेल कसं करता येईल मला, कारण मराठी, उर्दू आणि हिंदी तसं आलेलं नाही आहे. संगीत जरी ते सुफी असलं तरी म्हटलं हे काय करता येईल, म्हणून ही तिथनं मला सुचलेली कन्सेप्ट आहे की अरे आपल्या मराठीत पण हे आलं पाहिजे. मराठीतही लोकांना सुफीचा पूर्ण एक आनंद, म्हणजे 7-8 गाणी जी असेल पूर्ण सुफी स्टाईलची गाणी ऐकायला मिळतील. अल्बमची खासियत अशी आहे की संगीतही नंदेशनंच दिलेलं आहे आणि त्यातल्या 3 गाणी ज्या आहेत त्यासाठी लिरिक्सही तूच लिहिले. जसं हो, मीच त्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे तर काय करायचं काय, कारण मी म्हटलं आपण सुरुवात तर करायलाच हवी. म्हटलं सुरुवात कोणाला विचारण्यापेक्षा आपण आपल्यापासून सुरुवात का नको करूया, नेहमी माझं असंच असतं. तर मग मी तूच माझा राम, तूच माझा मौला, तू ही तू गुलफाम, तू ही सुबह शाम असं गाणं लिहिलं आणि ती 3 गाणी बघता कंप्लीट झाली, त्याला चाली लागल्या आणि काय सांगू म्हणजे खूप आनंद होतोय. आणि मला अजून एक हे नाही की मी सुफी स्टाईलनं पण लिहू शकतो, म्हणजे हिंदी मराठी खूप कठीण आहे, कारण त्या उर्दू वर्ड्स मेरे उम्मीदों का दीपक तेरे चरणों में जले, आस माझ्या जीवनाची तू ही तू रोशन करे. मी गाऊन दाखवतो. तूच माझा राम, तू ही मेरा मौला, तूच माझा राम, तू ही मेरा मौला, तू ही तू गुलफाम, तू ही सुबह शाम, तूच माझा राम, तू ही मेरा मौला. मेरे उम्मीदों का दीपक तेरे चरणों में जले, आस माझ्या जीवनाची तू ही तू रोशन करे, तू ही रहमत, तू इनायत, तू इबादत माझी रे, तू इबादत माझी रे, तूच माझा राम, तू ही मेरा मौला. म्हणजे राम और मौला हे एकत्र करण्याचं मागे हेतू माझा हा होता की हिंदू असो किंवा मुस्लिम असो,
म्हणजे मजहब कोई भी हो मगर मंजिल तो एक है, असं म्हणून मी म्हटलं दोघांसाठी जर एखाद्या हिंदी माझ्या मित्राने जरी ऐकलं तरी त्याला तर आवडेल आणि एखाद्या मराठी माणसाने आवडलं तरी राम और रहीम अलग नहीं है, वो एक ही है. दिवाली में अली है और रमजान में राम है, तो हम क्यों अलग है असं. नंदेश, एक प्रश्न करावासा वाटतो. एकतर मराठीतला पहिला सुफी अल्बम आहे हा आणि त्यात लता मंगेशकर म्युझिक आहे, तर हा योग कसा जुळून आला आणि दीदींनी ही गाणी ऐकली आहेत? बिलकुल. हा योग कसा आला मला खूप आनंद वाटेल सांगायला, कारण आमचा एक मित्र आहे मयुरेश पै, तो LM म्युझिकचा सर्वेसर्वा, तिथे सगळं तो काम पाहतो आणि मला असं वाटतं कुठेतरी एक लिंक जुळली आणि माझी धर्मपत्नी म्हणाली की आपण LM म्युझिककडे विचारू. म्हटलं अरे हो यार मी विसरलो. म्हटलं मयुरेश पै माझा मित्र आहे चांगला, आणि मयुरेश पैने न ऐकता त्याने फक्त मी म्हटलं अरे मी मराठी सुफी अल्बम केला आहे. तो म्हटलं नंदेश घेऊन ये आपण करतोय. म्हटलं अरे तू ऐकलं नाही आहेस, तुम्ही ऐकली नाहीत गाणी, कशी आहेत काय, मला ते ऐका तुम्ही. तुला म्हटलं ना वेगळा अल्बम आहे, लोकांना खूप आवडणार आहे आणि वेगळी कन्सेप्ट तू घेऊन आलायस, आणि मला याच शोधात मी होतो की वेगळं काय लोकांना देता येईल. कारण दीदींनी पण इतक्या प्रकारची गाणी गायली आहेत, इतका प्रकार संगीत लोकांना आनंद दिलाय. तर म्हणाला नाही आपण हे करतोय. आणि दीदींनी पण एक गाणं, तो मला मयुरेश म्हणाला की तूच माझा राम, त्याने ऐकलं आणि ते म्हणाले नाही चांगलं आहे आपण हे करायचं आहे. आणि तिथून मग आम्हाला हिरवा कंदील मिळाला आणि माझा हुरूप खूप वाढला. सो आय एम व्हेरी हॅपी की दीदींचा आशीर्वाद या माझ्या अल्बमला मिळाला. सुफी गाण्यांसाठी जे खूप प्रख्यात आहेत, जे खूप प्रसिद्ध आहेत, असे कैलाश खेर यांच्या हस्ते प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की यांच्या हस्ते हा अल्बम प्रकाशित करण्यात येणार आहे. तेव्हा कैलाश खेर आणि त्यात सुफी अल्बम आणि त्यात नंदेशचा अल्बम नक्कीच एक आनंदाची बाब असेल. नाही खूप खरं, कारण मी सांगतो, कारण एक या सुफी घराण्याला आणि सुफी बाज जो आज हिंदीमध्ये आपण पाहतोय, कैलाश खेरचाही तेवढाच वाटा आहे. तर म्हटलं आपण अशा एखाद्या माणसाला का नको बोलूया की ज्याने खरंच सुफीची इतकी गाणी गायली आहेत, त्याला त्या सुफीबद्दलचं प्रेम आहे, त्याला त्या गाण्याबद्दलचं प्रेम. आणि तुला मी खरं सांगतो, त्याने माझी गाणी न ऐकता मैं इस इनॉग्रेशन के लिए आ रहा हूं म्हणून सांगितलं. त्याने अजूनही गाणी ऐकली नाही. नंदेश बरीचशी गाणी आम्ही गायलो शंभूराजवळ, पण असं आमचा कधी हे झाला नाही. पण कुठेतरी ती नाळ जोडलेली आहे मला वाटतं. तर मी म्हटलं आपण सुफी अल्बम करतोय, कैलाश खेरला आणि कारण कैलाश खेरच्या स्टुडिओतच मी रेकॉर्डिंग अर्धा अधिक कम्प्लीट केलं, आजीवासनमध्ये केलं. त्यानंतर अमाय लोंढे म्हणून आमचा मित्र, त्याने सगळं ते केलं. तर म्हटलं आपण मग कैलाश खेरलाच का नको बोलूया, इतका चांगला आपला सगळं जुळून आलाय. तर या कैलाश खेरने याला आम्हाला साथ दिली आहे. मेरे मौला 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 मेरे मौला. मला असं वाटतं त्यांचं पहिलं गाणं फिल्म मधलं, हो टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा कि वो उड़ न पाया, लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर जुड़ न पाया. उड़ता रहा वो आसमां पर आकर गिरा जमीन पे, ख्वाबों में फिर भी बादल ही थे. वो कहता रहा मगर के अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा. अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा. मराठीतला पहिला सुफी अल्बम सुफी यारी लवकरच तुमच्या भेटीला येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट फवादसह जयंती वाघेरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.